विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे इलेक्ट्रोकेमिकल सेल पाहतो, त्या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये आपण दोन प्रकार पाहणार होतो. पहिला आपण एक पाहिलेला आहे इलेक्ट्रोलिटिक सेल, आणि दुसरा जो आहे त्या दुसऱ्या सेललाच आपण ह्या ठिकाणी म्हणतो गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच म्हणतो आपण ह्या ठिकाणी व्होल्टेक सेल. व्होल्टेक सेल. तर गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच आपण व्होल्टेक सेल म्हणतो. तर हे सेल पाहत असताना आपण दोन हाफ सेल म्हणजे एकामध्ये ऑक्सिडेशन घडणार आहे, एकामध्ये रिडक्शन. ज्याची इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी जास्त आहे तिथं नक्कीच ऑक्सिडेशन घडणार आहे. एकाची जास्त आहे तिथं ऑक्सिडेशन घडणार आहे, म्हणजे निश्चितच दुसऱ्या ठिकाणी काय घडणार आहे, रिडक्शन घडणार आहे. म्हणजे ओव्हरऑल रिएक्शन जी आहे ती कोणती घडणार आहे, रेडॉक्स रिएक्शन घडणार आहे. मग आता हे पाहत असताना आपल्याला एखादा सेल आपण घेतला तर तुम्हाला ह्या ठिकाणी बरंचसं समजेल. हा आपण एक हाफ सेल आणि हा दुसरा एक हाफ सेल. ओके, ह्यामध्ये जर पाहिलं तर आपण घेतलं 1 मोलार असलेलं ZnSO4 सोल्युशन, आणि ह्या ठिकाणी घेतलं आपण जो कॉपर सल्फेट सोल्युशन. त्याची मोलॅरिटी किती आहे, 1 मोलारचं सोल्युशन, आणि हा किती आहे, 1 मोलारचं सोल्युशन. आणि काय केलं आपण, जो झिंक रॉड आहे तो झिंक रॉड आपण काय केला ह्यामध्ये डीप केला. जो झिंक रॉड आहे तो झिंक रॉड घेतला आपण, हा झिंक रॉड. ओके, त्याला आपण म्हणू आपण Zn रॉड. आणि या साइडला आपण काय केलं, तर ह्या साइडला आपण घेतला कॉपर रॉड, हा कोणता झाला, Cu रॉड. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या दोन सोल्युशन मध्ये कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे आणि न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली पाहिजे. यासाठी आपण ह्या ठिकाणी यूज करतो हा याला म्हणतो आपण सॉल्ट ब्लीच. तर ब्लीचचं काम करत आहे, दोन्हीला जोडवायचं. आणि ह्या ठिकाणी आपण काय करतो, हे जे दोन्ही रॉड आहेत हे दोन्ही रॉड आपण एखादा व्होल्ट मीटरला किंवा एक बल्बला अटॅच करतो. आपण हा व्होल्ट मीटर आहे असं गृहीत धरा, याला काय म्हणलं आपण, व्होल्ट मीटर. ओके, हा जो सेल पाहतो ह्या सेलला आपण म्हणतो डॅनियल सेल. ठीक आहे, डॅनियल सेल. आता पहा, हा जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की या मध्ये काय आहे, तर कॉपर सल्फेट सोल्युशन, सॉरी झिंक सल्फेट सोल्युशन आहे. आणि इकडे जर पाहिलं तर आपण सांगू शकतो कॉपर सल्फेट सोल्युशन. तर झिंक रॉड इथं आपण डीप केलेला आहे आणि इकडे
जर पाहिलं तर हा कॉपर रॉड कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये, आणि हा जो आहे तो ह्याला काय म्हणलेला आपण साल्ट ब्रिज. साल्ट ब्रिजचं फंक्शन काय आहे हे आपण नंतर पाहू. पहिला सुरू डॅनियल सेल, जो आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल मधला जो दुसरा पाहतो, गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेज सेल, त्याच्यामधला एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे आपण डॅनियल सेल. ह्या डॅनियल सेल मध्ये काय होतं तर आपण ह्या कॉपर सल्फेट मध्ये कॉपर रॉड आणि झिंक सल्फेट मध्ये झिंक रॉड डिप केलेला आहे. हा दोन सोल्युशन ना आपण काय केलेलं आहे ठिकाणी सॉल्ट ब्रिज ना कनेक्ट केलेला आहे. ज्या सॉल्ट ब्रिज मध्ये या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl आणि त्याच बरोबर अगर सोल्युशन हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. त्याचं फंक्शन कसे ते आपण नंतर पाहू. आणि दोन्ही रॉड काय केलेले आहे या ठिकाणी व्होल्टमीटरला अटॅच केलेले. आता व्होल्टमीटरवर आपल्याला जो करंट आहे तो करंट दाखवतो ह्या ठिकाणी 1.1 व्होल्ट. करंट किती दाखवत आहे 1.1 व्होल्ट. आता हा जो करंट दाखवत आहे तो कोणत्या कशा पद्धतीने तिथे रिएक्शन होते ही पाहू. आता बघा ह्या ठिकाणी जो झिंक रॉड आहे त्या झिंकवर जो Zn आहे तो Zn हा कन्वर्ट होतो. कसा कन्वर्ट होतो पहा. आपण ह्या ठिकाणी रिएक्शन घेऊ. हा जो झिंक आहे तो झिंक Zn2+ मध्ये कन्वर्ट होतो with the loss of 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो Zn आहे तो Zn इथं पास होतो त्या सोल्युशन मध्ये आणि 2 इलेक्ट्रॉन काय करतो या रॉड वर सोडतो. त्या रॉड वर इलेक्ट्रोड मग तो काय करतो हे इलेक्ट्रॉन इकडून इकडे पास होतात. मग आता कॉपर सल्फेट इथे आहे तर कॉपर सल्फेट जो आहे तो कॉपर सल्फेट कसा होतो तर आपण या ठिकाणी सांगतो की CuSO4 जो आहे तो Cu2+ SO4 ह्या पद्धतीने डिसोसिएट झालेला आहे. इथं देखील हा ZnSO4 कसा होतो तर आपण सांगतो Zn2+ with the loss with सल्फेट आहे. Zn2+ and SO4 याच्यापासून इथे अर्थ तोच याच्यापासून. पण या ठिकाणी जो Zn रॉड आहे तो Zn रॉड वरचा Zn हा 2 इलेक्ट्रॉन इथं सोडतो आणि हा इकडे पास होतो. ह्या सोल्युशन मध्ये जातो Zn2+. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर आपण सांगू शकतो की इथं झाली हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि इकडे जर पाहिलं तर काय होतं तर कॉपर सल्फेट हा Cu2+ आणि SO4 मध्ये आहे. तर हा जो Cu2+ आहे कशामधला ह्या कॉपर सल्फेट सोल्युशन मधला हा Cu2+ काय करतो तर हा Cu2+ जे 2 इलेक्ट्रॉन इथे पाठवलेले आहेत तिकडून ह्या पद्धतीने इकडे येणार आहे तर ते 2 इलेक्ट्रॉन काय करतात ह्या कॉपर सल्फेट सोल्युशन मधला Cu2+ हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो न्यूट्रल फॉर्म मध्ये काय होतो डिपॉझिट होतो. म्हणजे ह्याच्यावर तो गोळा होतो जमा होतो. म्हणजे ह्या पद्धतीनं हा Cu2+ इथं जमा होतो. आता या ठिकाणी आपण सांगू शकतो की इथं काय होत आहे रिडक्शन रिएक्शन होत आहे. कोणती हाफ रिडक्शन रिएक्शन. हाफ रिडक्शन रिएक्शन. मग आता काय होतं जो टोटल आहे ती टोटल रिएक्शन कोणती आहे तर आपण सांगतो ह्या ठिकाणी हा Zn plus Cu2+ is used Zn2+ plus ह्या पद्धतीने रिएक्शन होते. 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल. मग ह्या पद्धतीनं ह्या रिएक्शनला आपण निश्चितच म्हणू शकतो कोणती रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन कोणती रेडॉक्स रिएक्शन. आणि ती कंटिन्यूअस चालते. लक्षपूर्वक आहे का जोपर्यंत ह्या रॉड वर जेवढे Zn आहे तेवढे ते पास होतात ह्या सोल्युशन मध्ये आणि Zn2+ च्या फॉर्म मध्ये जातात आणि 2 इलेक्ट्रॉन इथून सोडून जातात.
इकडं CuSO4 मधले Cu2+ काय करतील, इलेक्ट्रॉन जोपर्यंत तोपर्यंत इलेक्ट्रॉन घेतील आणि ते काय होतील, इथं डिपॉझिट व्हायला लागतील, जमा व्हायला लागतील. माझी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याची जी साईज आहे ती काहीतरी आपण घेतलेली आहे साईज. आपण सेल जसं वापरतो तसं ह्याची जी साईज आहे ती साईज काय होत जाते, ह्याची साईज इन्क्रीज होत जाते. ह्या कॉपर रॉडची साईज इन्क्रीज होत जाते. कारण काय, तर हा Cu2+ ह्याच्यावर गोळा होत आहे. कोणत्या फॉर्म मध्ये, Cu न्यूट्रल फॉर्म मध्ये. ओके, कसा, न्यूट्रल फॉर्म मध्ये. ह्या ठिकाणी इथं चुकून ह्या ठिकाणी दोन पॉझिटिव्ह चार्ज देते तर नाही, तर ह्या ठिकाणी आपण सांगतो की Cu हा न्यूट्रल फॉर्म मध्ये काय होतं, ह्या ठिकाणी डिपॉझिट होतो, जमा होतो. आपण सांगतो की Cu हा न्यूट्रल फॉर्म मध्ये काय होतं, ह्या ठिकाणी डिपॉझिट होतो, जमा होतो. म्हणून त्याची साईज कशी होत चाललेली आहे, इन्क्रीज होत चालली. त्यानंतर जर पाहिलं आपण तर ह्याच्यावरचे Zn जे ॲटम्स आहेत ते इलेक्ट्रॉन सोडू लागले आणि कुठं चालले त्याच्यामध्ये, म्हणजे ह्याची साईज कशी होत जाईल, तर आपण सांगतो ह्याची साईज डिक्रीज होत जाते. ऍटमी साईज ह्याची कशी होत जाते, डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. म्हणजे एकाची साईज वाढते आणि एकाची साईज कमी होते. मग सेल कुठपर्यंत यूज करता येईल, 1 घंटा 2 घंटे 3 घंटे, काही वेळानंतर याच्यावरचे सगळं संपणार आहे. संपणार आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सावकाश तो जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज डाऊन 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 होत जातो आणि एका स्टेजला तो बंद पडतो, तो व्होल्टेज काय किनार नाही. म्हणजे काय झालं, याची साईज फारच कमी झाली आणि ह्याची साईज वाढत होती. म्हणून ह्या ठिकाणी असेल जो वर्क स्टॉप. पण जर समजा आपण ह्या ठिकाणी ह्या सेलला चार्ज करायचं ठरविलं, चार्जिंग, तर 1.1 व्होल्ट पेक्षा थोडस करंट आपण जास्त असलेलं ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सप्लाय करतो त्यावेळेस या सगळ्या रिएक्शन उलट्या घडायला लागतात. उलट्या म्हणजे कसं, तर आपण ह्या ठिकाणी सांगतो ही रिएक्शन घडत असते. कधी ह्या दोन रिएक्शन घडतात, ज्यावेळेस आपण डिस्चार्ज करतो त्यावेळेस. या आणि आता बघा आपण काय करू, ह्या ठिकाणी चार्जिंगच्या रिएक्शन पाहू. चार्जिंग करत असताना कसं होतं, तर आता इथं पहा, चार्जिंग करत असताना ह्या ठिकाणी करंट सप्लाय होतं. त्यावेळेस ह्या ठिकाणी जो Cu हा इथं जमा झालेला आहे तो Cu काय करतो, आता इलेक्ट्रॉन द्यायला लागतो. Cu it gives Cu2+ with the loss of 2 इलेक्ट्रॉन. आणि इथं जो Zn गेलेला Zn2+ च्या फॉर्म मध्ये या सोल्युशन मध्ये, तो Zn2+ काय करतो, हा Zn2+ 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि कन्वर्ट होतो Zn. आणि आता Zn ह्याच्यावर गोळा व्हायला लागेल, बरोबर आहे. हे सगळे Zn2+ Znच्या फॉर्म मध्ये इथं जमा होतील. त्यावेळेस याची साईज आपण जे पहिल्या सुरू सेल यूज केलेला आहे तितकी साईज होते. आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो की सगळा पूर्ण Zn जमा झाल्यानंतर आपण सांगू शकतो की आता सेल फुल चार्ज झालाय. जसं मोबाईलला आपण करतो 100%, तसंच इथे देखील आपण सांगू शकतो की चार्जिंग फुल झाली. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला इथं परत ह्या रिव्हर्स रिएक्शन चार्जिंगच्या वेळेस ही रेडॉक्स रिएक्शन दिसून येते. म्हणजेच कसं, Cu plus Zn2+ it gives Cu2+ plus Zn. इथं काय आहे, ऑक्सिडेशन आहे, इथं काय आहे, रिडक्शन आहे, आणि इथं काय आहे, रेडॉक्स रिएक्शन. आता दोन्ही मध्ये जर बघितलं तर तुम्हाला सेम दिसत, सेम. कसं, फक्त रिव्हर्स डायरेक्शन. इथं कसं आहे,
डिस्चार्जिंग म्हणजे सेल आपण ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस डिस्चार्जिंग होते आणि इथं चार्जिंग करत असताना एक्झॅक्ट ह्याच्या ऑपोजिट रिएक्शन ही चालू होते आणि ह्या सेल पासून परत आपण 1.1 व्होल्टेज इतकं करंट आपल्याला मिळायला चालू होतं. हे झाले डॅनियल सेल. ह्या सेलला कोणतं म्हणतो आपण सेल? डॅनियल सेल. मग आता पहा या ठिकाणी साल्ट ब्लीच काय करतो. आता आपण ZnSO4 मध्ये झेडएन रॉड ज्यावेळेस डीप करतो त्या ठिकाणी फक्त हा एवढाच घेतलाय समजा आणि आपण हा डीप केला त्यावेळेस झेडएन वरचे जे काही झेडएन ऍटम आहेत ते इलेक्ट्रॉन देतात आणि देऊन काय होतात Zn2+ त्या सोल्युशन मध्ये जातो. आता बघा इलेक्ट्रॉन कुठे आहेत तर त्या रॉड वर आहे आणि इलेक्ट्रॉन त्या रॉड वर असल्यामुळे तो रॉड वर चार्ज कोणता आला तर हा चार्ज कोणता असणार आहे तर निश्चितच निगेटिव्ह चार्ज असणार आहे कारण इलेक्ट्रॉन येतात आणि जो सोल्युशन आहे त्या सोल्युशन वर कोणतं चार्ज येईल. आता पहा हा रॉड आहे त्याच्याकडे ZnSO4 सोल्युशन आहे बरोबर आहे आणि हा Zn रॉड आहे तर याने काय केलं हा Zn2+ इथला एक ऍटम इलेक्ट्रॉन इथं सोडला आणि त्या सोल्युशन मध्ये पास झाला. Zn2+ इकडे पसरल्या सोल्युशन मध्ये आणि इलेक्ट्रॉन कुठे दिले या रॉडवर इकडून ही इकडे सप्लाय होणार आहेत पण तात्पुरता आपण फक्त हाफ सेलच फक्त बुडवलाय म्हणजे एवढंच ग्रेड होतं. तर आता या रॉडवर काही निगेटिव्ह चार्ज आणि सोल्युशनच्या कडनं कसं येईल पॉझिटिव्ह चार्ज कारण पॉझिटिव्ह चार्ज इकडे अट्रॅक्टच होणार आहे निगेटिव्ह चार्ज कडे. पण असं जर होत असेल तर त्या ठिकाणी ही रिएक्शन होणार नाही कारण Zn2+ च काहीतरी व्हायला पाहिजे तरच ते इलेक्ट्रॉन इकडून ह्या वायर मार्फत तिकडे पास होतील. म्हणजेच काय करायचं तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी तिथं व्हायला पाहिजे. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जर झाली तरच ह्या कडून इलेक्ट्रॉन तिकडे ट्रान्सफर होते. म्हणजे याचं काम कोण करतं तर हा साल्ट ब्लीच करतो. साल्ट ब्लीच काय करतो मी तुम्हाला म्हणलं तो फंक्शन नंतर सांगतो. तर हा साल्ट ब्लीच काय करतो की इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी करायचा प्रयत्न कसा करेल. आता पहा ह्या ठिकाणी आता फंक्शन ऑफ साल्ट ब्लीच ह्या साल्ट ब्लीचचा आपण पाहत आहोत बरोबर आहे. साल्ट ब्लीच मध्ये सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आहे म्हणजे K पॉझिटिव्ह + Cl सॅच्युरेटेड सोल्युशन. मला काय होईल हा Zn2+ इथं आहे हा Zn2+ काय करेल हा Zn2+ ह्या Cl- बरोबर 2Cl- बरोबर रिएक्ट होईल आणि काय होईल ZnCl2 तयार होईल. म्हणजे आता इथून इलेक्ट्रॉन फ्री व्हायला सुरुवात होते बरोबर. हे इलेक्ट्रॉन इकडून इकडे ट्रान्सफर करेल म्हणजे इथं काय केलं तो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. सगळ्यात मोठा एक महत्त्वाचा जो ह्या ठिकाणी साल्ट ब्लीचचं फंक्शन आहे तो आहे इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड A आणि R आणि याच्यामध्ये काय असतं तर आपण सांगतो याच्यामध्ये काय आहे आगर G आणि त्याचबरोबर सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl. तर हा KCl इथं हा करतो. आता बघा इकडे कोण आहे तर इथला Cu2+ इथे इलेक्ट्रॉन घेत आहे पण आता या सोल्युशन मध्ये कोण शिल्लक राहू लागले हा SO4 तर हा SO4 काय करेल तर हा SO4 जो आपण इथं हा ग्लास सोडणं आपण हा याचा एंड क्लोज केलेला आहे त्याच्यामधून हे आयन्स येतातच त्या आयन्सला कॅप्चर करतात आणि रिएक्शन कशी होते SO4 plus 2K plus it gives A2SO4 म्हणजे इकडे काय केला तो न्यूट्रॅलिटी निर्माण.
आणि ह्या पद्धतीनं हा सेल कंटिन्युअस आपल्याला यूज करता येऊ शकतो. कुठपर्यंत? त्याची चार्जिंग संपेपर्यंत, म्हणजे डिस्चार्ज होईल तोपर्यंत ही रिॲक्शन त्या साखरेमुळे घडत असते. त्याचं मेन फंक्शन आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. समजला पॉईंट सगळं लक्षात? ओके. तर आपण आता पुढचा जो काही कन्व्हेन्शन्स आहेत त्यानुसार सेलचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं हे पाहू. आता आपण पाहूया शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी एखादा सेल जो आहे, आता सेल म्हणल्यानंतर कसं, तर दोन हाफ सेल किंवा दोन इलेक्ट्रोड मिळून एक सेल बनतो. इलेक्ट्रोड म्हणलं की हाफ सेल. ओके. तर दोन इलेक्ट्रोड मिळून एक पूर्णांक सेल बनतो. पण तो सेल हा दाखवायचा कसं, तर ह्याचे काही नोटिफिकेशन्स आहेत आणि ते नोटेशन्स आपण ह्या ठिकाणी पाहणार. शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे शॉर्ट मध्ये आपण त्या सेलला कसं रिप्रेझेंट करू शकतो. तर आता सेल म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहित आहे की विशिष्ट अशा कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतो आपण, बरोबर आहे. सोल्युशन असेल तर कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये घेतो आपण. आणि जर गॅसेस असतील तर गॅसेस म्हणल्यानंतर आपण सांगू शकतो की गॅसेस साठी आपण काय यूज करतो ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन साठी त्याचं प्रेशर म्हणजेच त्याचं काय असतं कॉन्सन्ट्रेशन, हे आपण त्या ठिकाणी पाहतो. तर आता हे पाहत असताना आपल्याला एखादा सेल, आताच आपण डॅनियल सेल पाहिला, तो डॅनियल सेल कसा रिप्रेझेंट करता येईल किंवा आणखी एखादा आपण घेऊ आणि सगळे पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहा, आताच आपण घेतला होता डॅनियल सेल. पहिला पॉइंट, ज्याचं ऑक्सिडेशन घडतं त्याला पहिल्या सुरू लेफ्ट हँड साइडला काय करायचं, त्याला पहिला सुरू लेफ्ट हँड साइडला घ्यायचं. आता कुणाचं ऑक्सिडेशन घडलं डॅनियल सेल मध्ये, तर आपल्याला माहित आहे झेडेनचं घडलं. कुणाचं घडलं त्या ठिकाणी, झेडेनचं. त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट झेडेन कसा होता, तर झेडेन आपण सांगतो हा झेडेन सॉलिड होता. रॉड घेतला होता का नाही आपण, बरोबर आहे. तो झेडेन कसा होता, सॉलिड होता, म्हणून तो लिहिला आपण यस, बरोबर आहे. आता काय करायचं, कशामध्ये होता तो झेडेन रॉड कोणत्या सोल्युशन मध्ये होता, आपण म्हणू तो सोल्युशन Zn2+ च होतं. त्याची मोलॅरिटी किती होती, 1 मोलार होतं. त्याची मोलॅरिटी किती होती, 1 मोलारचं होतं. मग इलेक्ट्रोड आणि त्या सोल्युशनला सेपरेट दाखवण्यासाठी आपण काय करायचं, त्यामध्ये एक वर्टिकल लाईन म्हणजे आपण असं म्हणू शकतो या शॉर्ट नोटेशननं की Zn rod is dipped in Zn2+ solution and the concentration of that solution is 1 molar solution. बरोबर आहे, 1 molar solution चं Zn2+ होतं. हा झाला हाफ सेल, बरोबर आहे. मग दुसरा एक हाफ सेल असणार आहे, याचं काय होणार आहे, इथं ऑक्सिडेशन होणार आहे. इथं दुसऱ्या हाफ सेलचं काय होणार आहे, रिडक्शन. पण दोन्ही हाफ इलेक्ट्रोडला सेपरेट दाखवण्यासाठी आपण दोन व्हर्टिकल लाईन घेतो. दोन व्हर्टिकल लाईन, ओके. दोन व्हर्टिकल लाईन म्हणजे काय दाखवत आहे, इकडला हाफ सेल वेगळा आणि इकडला हाफ सेल वेगळा. म्हणजे किती एकाकडे ऑक्सिडेशन घडत आहे, एकाकडे रिडक्शन घडत आहे. मला इकडे काय केलं तर आपण कशामध्ये, डॅनियल सेल मध्ये इकडे आपण पाहिलं तर की Cu हा रॉड होता, बरोबर आहे. त्याबरोबर तो कसा होता, सॉलिड होता. आणि तो कशामध्ये घेतला होता आपण, तर तो घातला होता आपण या ठिकाणी Cu2+
प्लस सोल्युशन मध्ये आणि याची मोलॅरिटी किती होती 1 मोलार. ओके, हा झाला शॉर्ट नोटेशन. तो सेलच पूर्ण दाखवला. हा जो शॉर्ट नोटेशन आहे किंवा आपण आणखी एकदा घेतला, समजा आपण घेतला दुसरं घेऊ आपण एखादा सेल, जो सेल आपण पाहू Ni solid Ni2 plus 1 molar 2 vertical line. या ठिकाणी आपण घेतला Al3 plus 1 molar 1 vertical line Al solid. हा सेल. तर आता या सेल मध्ये कसं होतं तर पहा, ह्या सेल नुसार प्रोसिजर पाहू आपण. हा हाफ सेल, हा हाफ सेल, यामध्ये Na2+ चं कोणतंही सल्फेटचं सोल्युशन ते असेल आणि इकडे अॅल्युमिनियम सल्फेटचं असेल समजा. ओके, याच्यामध्ये हा अॅल्युमिनियम रॉड, हा Na रॉड, हा सॉल्ट ब्लीच. ओके, हा व्होल्टमीटरला आपण अटॅच केलेला आहे समजा, हा मेटॅलिक वायरला कनेक्ट केला. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने आपण हा सेल दाखवू शकतो. आता सेल मध्ये रिएक्शन्स कशा करतात तर रिएक्शन पाहणे गरजेचं आहे. तर समजा आपण म्हणतो की या सेल नुसार इकडला जो भाग आहे लेफ्ट हँड साइडचा, इथं काय होतं ऑक्सिडेशन होतं आणि ह्या दोन व्हर्टिकलच्या लाईनचा पलीकडचा म्हणजे राईट हँड साइडचा जो भाग आहे तिथं काय होतं तर रिडक्शन होतं. हे दाखवतो. मला पहा, निकेल जो आहे तो Na is converting to Na2+ with the loss of 2 electron आणि ही आहे हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन. हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि आता हा झाला ऑक्सिडेशन. इथं काय होणार आहे रिडक्शन. Al3+ प्लस इलेक्ट्रॉन is gives Al. हा कोणता आहे हाफ रिडक्शन रिएक्शन. आणि आता रिएक्शन लिहित असताना लेफ्ट हँड साइडला ऑक्सिडेशन होणार आहे हे दाखवलं पाहिजे, राईट हँड साइडला रिडक्शन होणार आहे हे दाखवलं पाहिजे. आणि त्याच बरोबर इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन रेडॉक्स रिएक्शन लिहित असताना मी लिहायला पाहिजे, म्हणजे इकडे जेवढे तेवढेच इथे असले पाहिजे. मला पहा, हे लिहित असताना मी कसं लिहितो Al3+ ह्याने किती 2 इलेक्ट्रॉन लूज केलं. 2 इलेक्ट्रॉन घेऊन जमेल का? जमणार नाही, कारण Al ला किती पाहिजे 3 इलेक्ट्रॉन पाहिजे. पण ह्याने 3 इलेक्ट्रॉन सोडते का? नाही. एक Na 2 इलेक्ट्रॉन देतो. तर आपण करू इथं 3 Na. बरोबर आहे. मग 3 Na केल्यानंतर 3 Na+ झाले आणि एकाने जर 2 इलेक्ट्रॉन सोडत असेल तर तिघांनी 3 2 6 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे आता Al2+ हा जो Al3+ आहे तो आपण किती घेतो 2Al3+ प्लस एकूण इलेक्ट्रॉन किती 6 इलेक्ट्रॉन. आता बघा एक Al 3 इलेक्ट्रॉन घेत असेल तर 2 Al 6 इलेक्ट्रॉन घेतील. हा Al असा डिपॉझिट होतो. म्हणजे आता पहा, आपल्याला रेडॉक्स रिएक्शन घेता येईल 3Ni प्लस 2Al3+ it gives 3Ni+2 plus Al. आता पहा, हा कसा आहे सॉलिड आहे, हा कसा आहे सॉलिड आहे. बरोबर आहे. हा Ni आता इकडे पास झालेला आहे कशामध्ये Ni मध्ये. ओके, म्हणजे हा निकेल सल्फेट असेल समजा, त्याच्यामध्ये जर पास झालेला आहे तर हा Na कशामध्ये असेल तर सोल्युशन मध्ये असेल, म्हणजे ऍक्वियस असेल तर AQ म्हणू आपण. ओके, आणि हा Al3+ आता जो सोल्युशन मध्ये होता तोही कोणता ह्या ठिकाणी ऍक्वियस जर गृहीत धरला तर हा कसा सॉलिड तयार झाला. त्या पद्धतीने हा आपण जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कशी
जाते तो रेडॉक्स रिॲक्शन. ओके, ह्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहिलं की शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी रिॲक्शन कोणत्या पद्धतीने लिहायचं ही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे कोणताही सेल दाखवत असताना जो इलेक्ट्रोड आहे, ज्या इलेक्ट्रोड पाशी पहिला सुरू लेफ्ट हँड साइडचा जिथं ऑक्सिडेशन घडते तो घ्यायचा. जो रॉड आहे तो रॉड कोणत्या सोल्युशन मध्ये आहे ते एक व्हर्टिकल लाईन दाखवायचं, बरोबर आहे. आणि त्या सोल्युशनची मोलॅरिटी तिथं सांगणं गरजेचं आहे. गॅसेस असतील तर प्रेशर मध्ये त्याचं ॲटमॉस्फिअर जे प्रेशर दाखवतो तेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन दाखवतो, हे दाखवायचं. टू व्हर्टिकल लाईन म्हणजे दोन व्हर्टिकल लाईन तुम्हाला काय सांगत आहे, हा हाफ सेल आणि हा दुसरा हाफ सेल मिळून एक सेल बनत आहे. आणि तोही ह्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. रिॲक्शन लिहित असताना ऑक्सिडेशन पहिला सुरू, रिडक्शन नंतर, रिॲक्शन बॅलन्स म्हणजे इलेक्ट्रॉन बॅलन्स करणारे ऑक्सिडेशन. हे करणं म्हणजे त्या ठिकाणी आपण शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल पाहिलं आणि जे रूल्स आहेत रिॲक्शन लिहायच्या सेलच्या तेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं. ओके.